लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 12वा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली। तुमच्या लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी बनवायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या ताईंनो बघा, ह्या याद्या एक 20 तारखेपर्यंत अपडेट होतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे अकाउंटला येत असतात। प्रत्येक महिन्याला ह्या याद्या बनत असतात, त्याच्यामुळे आकडेवारी कमी जास्त होते। जसं बघितलं असेल 2,50,00,000 ताईला कधी पैसे भेटले, कधी कधी 2,52,00,000 ताईला पैसे भेटले। मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 ताईला पैसे भेटले होते। त्या स्वरूपात ह्या लाभार्थींच्या याद्या बनल्या जातात आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या ह्या लाभार्थ्या बनायला सुरुवात झाली। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली लाडक्या ताईंनो, 4 चाकी वाहनामधल्या ताईंना वगळण्यात आलं आहे। सगळ्यात पहिल्यांदी गोष्ट घडली आहे बघा, ह्या 1 वर्षामध्ये 4 चाकी लाडक्या ताईंना, 4 चाकीच्या ताई आहेत त्यांच्या 4 चाकीच्या तपासणीनंतर पहिला आता एक जिल्हा समोर आलाय। त्या जिल्ह्यामध्ये त्यांचे काय होणार आहे, त्यांची तपासणी झालेली आहे आणि त्यांची यादी पुढे आलेली आहे। आता आपण बघणार आहोत इतर जिल्ह्यामध्ये ह्या याद्या कुठे कधी पुढे येणार आहेत आणि कशा स्वरूपात काय असणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाडक्या ताईंनो। आणि आपलं मागणी पत्र पण या ठिकाणी रेडी झालेलं आहे, त्यांची प्रिंट आउट पण या ठिकाणी काढलेले आहेत आणि उद्यापासून तुम्हाला हे मी व्हिडिओ दाखवणार आहे। आपण कुणाला हे मागणी पत्र दिलेलं आहे, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण की या ठिकाणी 4 चाकी वाहनाची तपासणी जी चालू होती त्यातला पहिला जिल्हा समोर आलेला आहे। पहिला जिल्हा समोर आलाय, किती ताई या ठिकाणी बाहेर काढलेल्या आहेत, कशाच्या निकषानुसार बाहेर काढलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे आणि तुमची 4 चाकीची तपासणी झालेली आहे का नाही, तुमच्या घरी कोणी अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत का नाही, एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय। कारण की एक आता जिल्हा समोर आलाय। 3 ते 4 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवला होता, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता 4 चाकीची तपासणी सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्या याद्या हळूहळू जिल्ह्यानुसार यायला समोर दिसेल तुम्हाला। आणि ती गोष्ट मी जी सांगितली होती 4 दिवसापूर्वीची आज तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। बघा लाडक्या ताईंनो, आपण अगोदरच ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतात, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचे। कुणाची काही अडचणी असतील, कुणाला हप्ते भेटत नसतील तर कमेंट बॉक्समध्ये लगेच विचारायचे, त्याच्यावर मी उत्तर नंतर देणार आहे। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी जो वाटप कधी होणार आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे। लाभार्थी यादी बनवण्यास सुरुवात झालेली आहे, तुमचं नाव पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। ते कसं करायचं ते उद्या तुम्हाला सांगतो नंतर, पण आता तुम्हाला महत्वाची दुसरी बातमी ती तुम्हाला आधी सांगणार आहे। चला 12वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे तर हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे। अंदाजे तुम्हाला सगळेजण अंदाज सांगत आहेत, म्हणजे प्रत्येक न्यूजपेपर असेल, टीव्ही चॅनलवाले असतील, हे तुम्हाला अंदाज सांगत आहेत की कधी कधी पैसे येतील, पहिल्या हप्त्यात येतील, दुसऱ्या हप्त्यात येतील किंवा ह्या काही दिवसात येतील, हे तुम्हाला सांगितलंय। किंवा जर बरेच जण म्हणतात की शेवटच्या आठवड्यात येतील, हे तुम्हाला मी नंतर सांगतो की खरंच कधी 12वा हप्ता वाटप होणार आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय पावलं उचलायचे ते पण तुम्हाला सांगतो। एक तुम्हाला गोष्ट सांगतो, 12वा हप्ता कुणाकुणाला असं वाटतं लाडक्या ताईंनो की 12वा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे। आता आपल्याला सगळ्याला वाटते 12वा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे, पण एक गोष्ट तुम्हाला आता सांगतोय, लिहून घ्या। 13 तारीख आहे आज, 13 जून तारीख आहे। ह्या महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता शक्यतो भेटणार नाही, रेकॉर्ड करून ठेवू शकतात, तुम्हाला ही गोष्ट लगेच समजेल। जर आपण या ठिकाणी मागणी केली नाही तर तुम्हाला या महिन्यामध्ये जूनचा हप्ता भेटणार नाही, म्हणजे नाही, ही तुम्हाला गोष्ट डायरेक्ट सांगून देतो। कुणी काही म्हणून द्या की शेवटच्या आठवड्यात भेटते, ह्या आठवड्यात भेटते, त्या आठवड्यात भेटते, नाही, ह्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये जूनचा हप्ता भेटणार नाही, 12वा हप्ता भेटणार नाही, आत्ताच तुम्हाला ही सांगून ठेवतो। पण जर आपण मागणी केली सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांनी पुढाकार घेतला तर या ठिकाणी थोडाफार फरक पडू शकतो, पण जूनचा हप्ता पुढे जाण्याचे 100% चान्सेस आहेत। तुम्हाला ही गोष्ट मी आता सांगतो। तुम्ही म्हणत असाल की सर तुम्हाला ह्या मधल्या गोष्टी कशा कळतात, तुम्हाला ज्या वेळेस जुलै महिना उजळेल त्यावेळेस पैसे यायला सुरू होतील, त्यावेळेस तुम्हाला खरं वाटेल। तर मी डायरेक्ट तुम्हाला सांगत आहे, कुणी तुम्हाला काही म्हणून दे की ह्या आठवड्यात पैसे येतील, शेवटच्या आठवड्यात पैसे येतील, 24 तारखेला येतील, 25ला येतील, 26ला येतील, 27ला येतील, असं काही होणार नाही। पुढच्या महिन्यात वाटप सुरू होईल किंवा ते कधी होणार आहे ते पण तुम्हाला मी सांगतो, नंतर सांगतो। पण आता दुसरी गोष्ट एक महत्वाची आहे ती अगोदर तुम्हाला सांगणार आहे। लाभार्थ्याची यादी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 4 चाकीमुळे किती महिला अपात्र झाले तुम्हाला ते अगोदर सांगतो आणि पुढच्या गोष्टी आपल्याला तुम्हाला सांगणार आहे। बघा लाडक्या ताईंनो, व्हिडिओ खूप महत्वाचे असतात, लाडक्या बहिणीचं सगळ्यात भारी चॅनल आपलं हे, त्याच्यामुळे चॅनल जॉईन करून ठेवायचं आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला पुढारीची बातमी आहे। बघा पुढारीची बातमी आहे, तारीख या ठिकाणी बघू शकता 13 जून, म्हणजे लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे। 4 चाकीमुळे 14,868 लाडक्या बहिणी दोडक्या झालेल्या आहेत, म्हणजे
चारचाकीमुळे पहिली आता घटना घडलीय। आता कोणत्या जिल्ह्यात घडली ते तुम्हाला मी दाखवणार आहे। पुढारीची बातमी, मी स्वतः या ठिकाणी बोलत नाहीये, पुढारी न्यूजपेपर, महत्वाचा न्यूजपेपर आहे, महाराष्ट्रातला प्रसिद्ध न्यूजपेपर आहे, याची ही बातमी समोर आलेली आहे। चारचाकीमुळे 14,868 लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या। तुम्ही म्हणताल की सगळ्या महाराष्ट्रामधले एवढी आकडेवारी का? नाही, फक्त एका छोट्या जिल्ह्याची आकडेवारी, छोट्या जिल्ह्याची आकडेवारी एवढी मोठी आहे, 14,868 आणि अजून तपासण्या बाकी आहेत। फक्त सुरुवातीची एक यादी समोर आली आहे। त्याच्यामुळे लाडक्या व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तुमचं नाव, जिल्हा या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। तुम्हाला तुमच्या घरी चारचाकीची तपासणी अजून झाली का नाही मला एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं। लाडक्यानो सगळ्यांना एक महत्वाची बातमी देणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला आता या ठिकाणी बघूया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे चारचाकीचं प्रॉब्लेम झालेला आहे आपण या ठिकाणी बघत आहोत। सातारा जिल्हा बघा, डायरेक्ट नाव पण सांगून देतो तुम्हाला, सातारा जिल्ह्यामध्ये ही घटना समोर आलेली आहे। चारचाकीची यादी जी लागणार आहे त्या चारचाकीची यादी या ठिकाणी साताऱ्यामध्ये सुरुवात झालेली आहे। बरं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी मात्र आर्थिक सक्षम चारचाकी वाहन शासकीय नोकरदार महिलांनाही याचा लाभ घेत आहेत। शासनाच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील 14,868 लाडक्या बहिणींनी कुटुंबात किंवा तिच्या नावावर चारचाकी नोंद असल्याचे दोडक्या झालेल्या आहेत। इतर शासकीय योजनेद्वारे दुहेरी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणी आता शासनाच्या रडारवर असून पुढील काळामध्ये त्यांचाही नावे या योजनेतून कमी होणार आहेत। म्हणजे जवळजवळ 14,868 लाडक्या ताई आता त्यांना काढून टाकलेला आहे। एकदम स्पष्ट शब्द त्यांनी लिहून टाकले चारचाकीमुळे लक्षात तुम्ही आधी पण बघितलं असेल, चारचाकीमुळे त्यांचं नाव कमी केलेलं आहे। याद्या बनवायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मी सांगितलं फेब्रुवारी महिन्यापासून याद्या सुरू झालेल्या बनवायच्या। फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, तर जून चालू आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट या 2 ते 3 महिन्यामध्ये सर्व जिल्हे कंप्लीट होतील। बघा मोठे मोठे जिल्हे कोणते, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अमरावतीला असेल आणि सोलापूर हे मोठे आणि अहिल्यानगर असेल या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये चारचाकीची तपासणी होत राहणार आहे आणि हळूहळू टप्प्याने 2-3 महिन्यामध्ये त्यांची पूर्ण होईल। पण जे छोटे छोटे जिल्हे आहेत जसं हे बघा साताऱ्याच्या लगेच भेटून गेली त्यांची यादी, अजून यादी त्यांच्या पण असं नाही की सगळी यादी पूर्ण झाली, अजून त्यांची तपासणी सुरू आहे। आता साताऱ्यामधल्या मला कुणी ताई असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमचं नाव, जिल्हा तर सातारा आहे ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सांगायचे की तुमच्या घरी कोणी चारचाकी तपासणीसाठी आलं होतं का आणि आल्यानंतर त्यांनी काय काय प्रश्न तुम्हाला विचारले होते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। आणि ही माहिती इतर लाडक्या बहिणींना खूप फायदेशीर ठरणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी साताऱ्यामधल्या सगळ्या लाडक्याताईंनी किंवा इतर कोणत्या लाडक्याताईंच्या घरी कुणी चारचाकीसाठी तपासणी आला असेल त्यांनी काय काय प्रश्न विचारले कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। कृपया करून माहिती द्या लाडक्याताईंनो, तुम्हाला खूप खूप ही विनंती आहे त्या लाडक्याताईंची, कारण की तुमच्यामुळे दुसऱ्या लाडक्याताईंना फायदा होणार आहे। काही काही प्रश्न मला पण माहिती आहेत काय काय विचारतात, पण तुमच्या घरी अजून येऊन काय दुसरे काही प्रश्न विचारलेत का किंवा काय झाले सगळं एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की आता याद्या यायला सुरुवात झाली आहे। आणि चारचाकीमुळे आपल्याला डबल सांगतोय लाडक्याताईंनो, तुम्हाला वजा करता कामा नये, कारण की चारचाकी वाहनं काही सगळ्याच श्रीमंत ताईकडे नाही आहेत, काही काही गरीब ताईकडे पण आहेत। म्हणजे ते कुणी मजुरी करण्यासाठी घेतली असतील, कुणी त्यांच्या वडिलाकडे असतील किंवा कुणी XYZ कुणाकडे असतील आणि ते घरामध्ये असतील, किंवा चारचाकी वाहनामध्ये टेम्पो आला, छोटा पिकअप आलं किंवा काही एखादी गाडी आली आणि ती जर त्यांनी मोलमजुरी करण्यासाठी पोट भरण्यासाठी जर घेतलं असेल तर ती चारचाकी या ठिकाणी आपल्याला सरकारला सांगायचंय की लाडक्या दादांनो, लाडक्या सरकारनो, आम्हाला ह्या चारचाकीमुळे तुम्ही वजा करू नका। तर लाडक्याताईंनो त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे, वाटलं तर ही पण आपण एक मागणीमध्ये ऍड करूया, माहिती ऍड करूया, एक मोठी अजून एक मागणी करूया की चारचाकी गरिबांच्या चारचाकीवर तुम्ही या ठिकाणी प्रतिबंध करू नका, त्यांना तुम्ही बाहेर काढू नका। तुम्ही सगळेजण सहमत आहेत का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे, कारण आपल्याला जास्तीत जास्त ही मागणी सरकार पुढे मांडायची आहे। तर लाडक्याताईंनो तुमच्यासाठी पुढाकार घेत आहे, सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारायचे। तर चला व्हिडिओ आता इथे थांबूया, काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।